कल्लीचे बाबा, काय झालं हो तुम्हाला? आले तेव्हाचे बोलून नाही राहिले हो तुम्ही. घुमसून घुमसून बसले आहे. काहून हो कल्लीचे बाबा? बाबा लय मारलं का हो तुम्हाला पोलीस आहे ना? बाबा मीच गेलो असतो तर चांगलं झालं असतं. मला मारलं नसतं त्याईनं. तुम्हाला लय मारलं असं नाही बाबा? लय मारलं असं त्याईनं तुम्हाला नाही? मलाच काऊन नाही जाऊ दिलं? माझी गलती होती तर मलाच जाऊ देते. तुम्ही तुम्ही कायले गेले बाबा? तुम्ही कायले गेले? आलो बी असतो सुटून. हो कल्लीचे बाबा, काय झालं हो? काही बोला नाही, काही नाही बाबा. काहून बोलाव का कोणाला? बोलाव का सरपंच भाऊले की बोलाव काय? काही खराब लागते का तुम्हाला? दवाखान्यात चालता काय? बाबा बोला ना, काय झालं तुम्हाला? काऊन घुमसूम घुमसूम आहे तुम्ही? बोला ना काहीतरी. चुप राहा. बिलकुल चू 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 करून राहिले. काव 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 काव. बिलकुल काव काव करू नका. बिलकुल शांत राहा, चुप राहा. माय पुरी जेवढी इज्जत वाचली उचली होती ना, पुरी इज्जत गेली माईवाली. काही नाही राहिलं माया आता. काही नाही राहिलं. माय भिंत पहिले बायको गेली जेलामध्ये. आता मला जावं लागलं जेलामध्ये. कोण गावातलं एकही जण गेलं जेलात मध्ये. जेलाची हवा खावा लागली. जेलाची भाकर खाऊन आलो माय भिंत. अजून काही दाखवायचं राहिलं काय? अजून काही दाखवायचं राहिलं असं तर तेही दाखवून द्या बा. तेही दाखवून द्या मरेपर्यंत. मराच्या पहिले तेही दाखवून द्या. अजून काही राहिलं असेल तुमचं तिघाचं बी. अजून काही पाप फेडायचे राहिले असेल तर ते बी फेडतो. सांगा काही राहिलं असेल तर करा अजून. नाही हो कल्लीचे बाबा, असं नाही हो. तुम्हाला काही आमचा त्रास देवाचा हेतू नाही आहे का तुम्हाला त्रास झाला पाहिजे म्हणून, पण तुम्हाला त्रास होते. तुम्ही काही करान किती करान, घरच्या मेन जो माणूस राहते त्याला जास्त तकलीफ होत असते. लोक मेन माणसाला जास्त ट्रोल करत असते. काय म्हटलं पोलिसांना? सांभाळा, घर सांभाळा, बायको सांभाळा, लेकरं सांभाळा. काय म्हणत असन गावातले लोक होय, ते पोलीस स्टेशन मधला पोलीस काय म्हणत असन का? एवढा मोठा माणूस दिसते, एवढा मोठा भला मोठा माणूस दिसते, आणि बायको लेकरं नाही याच्या हातात अटकणं होत याच्याकून. असं तसं काय मला असं जिल्ह्यात महसूस होऊन राहिली. मध्ये असं गिल्टी फील होऊन राहिली पुरी. कसं लागून राहिलं. असं वाटून राहिलं माझ्या भिंत एखाद्या कोरड्या इरीत जाऊन मरून जावा का उडी टाकून. असं वाटून राहिलं माझ्या भिंत. जगण्याची इच्छाच खतम झाली. पुरी इच्छाच खतम झाली माझी जगण्याची. काय हो कल्लीचे बाबा, कसे बोलता हो तुम्ही? कोल्ह्या इरीत उडी टाकान तर काय मरान का? हातपाय मोडून बसान जिंदगी भरासाठी. कोल्ह्या इरीत उडी टाकतो म्हणे, काहीतरी बोलणं. आता झालं ते झालं. आता आले ना तुम्ही सुटून. आता मी आता बिलकुल मी सोडलं बा. आता माझी मशीन आहे तर माझी मशीन चालू करतो आणि बस घरच्या घरी आपले ब्लाऊज शिवत राहतो. बस आले ब्लाऊज, फाटले कपडे आले, 2 पैसे कमावतो. बस मी आता लोकांमध्ये काही ठेवतच नाही. बायकाईमध्ये बोलतही नाही. आणि असं झालं व तसं झालं व काहीच नाही. मी आता म्हणजे काय म्हणते ते आपलं काय म्हणत असते त्याला, तर ते आई संबंध नाही हो, काहीतरीच म्हणत असते ना त्याला. आई लेना देना. हा हो, लेना देनाच नाही ठेवत मी. काही नाही. बिलकुल आपलं घरचं स्वयंपाक करायचा ना आपलं काम करायचं बस. पद्या तो ढोल्या काय म्हणे रे, का अजून एक पोट्ट होतं याच्या संग पयालं ते असं म्हणे ना? कोणतं पोट्ट होतं तुझ्या संग अजून? का तू एकटाच नव्हता? तू दुसरं कोणीतरी पोट्ट होतं, नाव तुझ्या एकट्यावरच आलं. कोणतं पोट्ट होतं त्या संग? आई जाऊ दे ना, आता झाली गेली गोष्ट, पार पडली. आता भुलून जा. आता होतं ते कोणी बी जाऊ दे, आता राहू दे. अरे नाही पद्या, सांग मला कोणतं पोट्ट होतं ते. लोक मोठे नावं बोट ठेवतात ना आपल्या घराले. माय तशी, लेकरं तसे, पण त्याचे बी तर तसेच आहे ना. ते बी तसेच आहे ना. त्याचं दिसू पडत नाही, आपलं माया दिसू पडते. आता कोणतं पोट्ट होतं ते सांगतं मला? कृष्णा होता आई, कृष्णा. तो मी 2 जण होतो आम्ही. मी अंदर होतो आणि तो बाहेर होता. असं आता समजलं. म्हणजे तू एकटा नव्हता करणीत. ते पोट्ट बी होतं गंगाचा नातू. आणि मग तो कसा नाही सापडला? तूच काऊन सापडला? आई मी घरी, आपल्या घरी त्या कुल्फीवाल्याला जेवायला बसवलो. अंदर होता तो, अंदर जेवत होता. मग मी बाहेर आलो आणि मग त्याला आम्ही सापडलो. तर मग तो कृष्णा पळाला तो पळून गेला तो, म्हणून तो सापडला नाही. मी कुठं पाहू? माझ घरी होतं ना. मग जर दुसऱ्या इकडे राहिलं असतं, मी दुसऱ्या इकडे चोरी केलं असतो तर मी पळालो असतो. आपल्याच घरी मी कुठं पाहू? मग म्हणून मी सापडलो. मी नाही पळालो, तो पळाला म्हणून तो नाही सापडला. असं त्या ढोल्यानं बी बदला काढला, आपल्यावर बदला काढला त्यानं बी. त्या पोट्ट होतं करे, पण असं नाही का आणून त्याला बी न्या जेलमध्ये, याला बी न्या असं नाही. तुलेच न्या म्हणे. ते पोट्ट होतं करे फक्त. मग अर्धा गुन्हेगार तर तो बी कृष्णा बी होता. मग तूच नाव बद झालं फक्त. त्याच्या बाबाजीला नेवाले पाहिजे होतं. मग त्या बापाला नेलं तर. आई जाऊ दे ना, आता काय त्या गोष्टी काढतं. जाऊ दे, आता राहू दे. नाही इकडे ये. काय होय आई, तू काय म्हणता आता? नाही एवढं सांग तू, हे आयडिया कोणाची होती कुल्फी चोराची? त्याची का तूही? खरं सांगतो. माहीच होती, मीच म्हणत असा. तूच तर मोठा बदमाश आहे रे. माहीच होती म्हणतो अजून. आणला बाई लक्ष्मी, आणला निकाल. काय झालं? 5 झाली ना? 5 झाले बाबा. मला वाटतच होतं का लक्ष्मी पासच होते बा. किती टक्के आले बाई? बाबा 85.
85? ठीक आहे. बरं, मग आता 12वी येतात. 13वी शिकतं का आता? 13वी तर हॉस्टेलवर राहून होईन का त्या तुझ्यावाल्या? तिथं 13वी आहे का तिथं? नाही बाबा, तिथं कधी 12वी पर्यंतच आहे. 13वीला कधी आता दुसऱ्या हॉस्टेलमध्ये पाहावं लागन, नाही तर रूमच करा लागन. ते कल्याणी आहे का नाही, कल्याणी तिच्या वाणी. हो बाई, बरोबर आहे. पण आता तिच्यावानी आपल्याकडून नाही होणार ना मा. रूमचं भाडं देणं, खाणं पिणं अल्लगचं कसं काय होईल? तू असं कर, तू आज निकाल लागला तर उद्या चालली जाय. मी येतो लागन तर तुझ्या संग, आणि हॉस्टेलवर फॉर्म टाकून देऊ. आणि काय 13वी शाळेमध्ये बी शिकून घे, 13वी मध्ये बी नाव टाकून देऊ. असं एवढं काम करून घेऊ द्या. हा बाबा, मग नाही लागला हॉस्टेलवर नंबर म्हणजे? पाहू ना मग, समोरचं समोर पाहू. अहो, मी गावातल्या बायाला सांगून येतो जराशी, लक्ष्मी पास झाली म्हणून. काय गरज आहे? गावातल्या बायाला सांगायची गरज काय आहे? नाही, काल विचारत नव्हत्या झाली काय म्हणे पास पोरगी, असं तसं विचारत ना. पण हे शाळेत गेली होती निकाल आणाले, तर काही म्हणलं माहित, म्हटलं बा सांगितलं नाही मी. आता सांगून येतो ना, चांगले 85% भेटले म्हणून. सांगू नाही का? त्यानं समोरून विचारलं मला, आणि मी सांगत नाही तर अजून म्हणतील का बाबा गीतानं सांगितलं बी नाही, असे होते का नाही. म्हणून पण तू सांगून देतो पास झाली म्हणून. दे मग सांगून जाय, दे सांगून पास झाली म्हणून. हो, आले म्हणते ना हो शंभर भाऊ, आले ना, झाली ना म्हणते, त्याची जमानत तर झाली म्हणते ना, आले ना. माय हो का, आले काय? आले असं बाबा. हो तर काहून नाही येणार? हा, काही मोठा घोर अपराध केला होता का त्यानं, तर त्याला जमानत सुटका नाही देणार. ते तर ते बाई आई जात होती त्या दिवशी, एकटी गेली म्हणून तिले चको केलं त्या पोलिसानं. आणि तसंही जेलमध्ये गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी जमानत नसते भेटत, आपल्या तिसऱ्या दिवशी भेटते. इले घाई मोठी दुसऱ्या दिवशी केली. अमाय, मग मनीषाचे बाबा आले असं गड्या. चाल गड्या, जातो मी घरी. चला, जातो मी घरी. त्याले काय यवतमाळले जाते का काय तर पाहतो. कायच्यासाठी यवतमाळले जाते हो सरपंच भाऊ? इनीची गाडी आठवण येते का? गंगा भाऊ, तसंच आहे. इनीची आठवण येते बापा सरपंच भाऊले. इनीला भेटायला जाते का हो कमला? हो ना, यवतमाळले जाते ना, यवतमाळले जाते. काही दिवशी म्हणे यवतमाळले जाते. काय हप्त्यातून 2-3 वेळा जाते का हो यवतमाळले सरपंच भाऊ? इथं गमत नाही वाटते आता तुझ्यापाशी. येईन साजरी लागायला लागली काय आता सरपंच भाऊले तर? आव काय बापा, गोष्ट नाही समजून घेत ना, काही नाही, चंगड उडवता. बरोबर काय व कमला, त्याही दिवशी एक दिवस म्हणत होती यवतमाळले जाते, काल परवाही म्हणत होती यवतमाळले जाते, आता आजही यवतमाळले जाते. तर झालेली तयारी मोडा लागून राहिली नव्हते इले. त्या दिवशी जात होते यवतमाळले, तर गीताच्या पोरीले पाहुणे पाहायला येत होते, तर थांबा लागलं. झालं, आता आज तयारी केली तर हे मुन्नी म्हणे जेल, ते काय म्हणते पोलीस ठाण्यात जमानतसाठी चाल. तिथं गेले, झालं, मोडली तयारी. तर आता आले असं आता घरी, तर आता जातेत. असं काय? बरोबर आहे. मग कायच्यासाठी जाते मग बापा? काय सांगू, अजासाठी पोरगी विचारपूस करतो म्हणे जराशी मनीषाच्या सासऱ्यासोबत. असं काही लक्षात तर सांगन. यवतमाळची पोरगी आणतं का व? एवढ्या शहरातली पोरगी आपल्या खेड्यामध्ये? हा, खेड्यातल्या पोरी शहरात गेल्या राहिल्या, पण शहरातल्या पोरी खेड्यात आल्या तर राहतच नाही. खेड्यातलीच पाय एखादी, अशी एवढी शहरातली नको पाहू तो. कुठची बी माय पोरग का खेड्यात राही तर राहणार होय का माय पोरग? हा, चाललं जाईन तिला घेऊन मोठ्या शहरात. अमाय कशी बोलतो कमला? एकुलता एक पोरग आहे ना, त्याजवळ नाही राहीन म्हणतो बापा. आमचे पोरं तरी परवडले मग. माय पोरग माझ्यावड आहे, इथे पोरग आहे. आता ये इंदिराचं पोरग, काही ना काय चाललं गेलं आलं तर आता इले सोडून नाही राहिलं, जवळच आहे. तू म्हणता शहरात चालले नाही. बरोबर आहे. बरोबर आहे ना गंगा, बरोबर आहे. यायले दोघाले रावाले बरं होईल ना मग. पोरग सोनेले घेऊन गेला तर मग हे दोघं आम्ही दोघं राजा राणी. असं इंदिरा मनीषाचं लग्न झालं तेव्हापासून तर एकटेच आहे, पोरग तर तिकडेच आहे. हो ना, मजा आहे बा, मजा आहे कमलाची, मजा आहे. काय करता काही बी बोलता. अमय इथं आहे का हो तुम्ही? मी घरी जाऊन पाहिली, सगळ्याच्या कोणीच नाही. हो, सुरू आहे बाबा आमची गपशप. काय म्हणते, लागलं का? आली का तू पोरगी? आली काय म्हणते, पास झाली? हो बाई, पास झाली माझी पोरगी. हा, जमलं मस्त. किती टक्के भेटले व? 85 भेटले म्हणते बाई, 85. माय मार्क तर चांगले आले हो मग पोट्टीले. हा, मी कालच तर म्हणली, मी हुशार आहे म्हणली, हिची पोरगी हुशार आहे पोट्टी. आणि फालतूचं लग्न करून देत होते बापा, अटकून देत होते पोरीले. एवढ्या हुशार पोरीले, हुशार आहे बापा. आता काय, आता नाव टाकतं का काय शिकवत आता तिले? आता 13वी म्हणते ते, 13वीत नाव टाकून देईन आता. 13वी दुसरा काही कोर्स करायला लावू.
मला काही एवढं समजत नाही बा, आणि तिच्या बाबालाही नाही समजत. हा सांगा बरं तुम्ही, का आता 12वी पास झाली हिची पोरगी, 85% भेटले, तर आता तिनं काय केलं पाहिजे? हा म्हणजे कोणतं शिक्षण समोर केलं पाहिजे सांगा बरं तुम्ही. एक एक सुचवा, जे तिले त्याच्या बजेटमध्ये जे येईन, जे त्याला करूशा लागन मग ते करतील. बस गीता, आता काही टेन्शन नाही. आपले बहीण भाऊ सांगतात आता काय करायचं काय नाही, तर सुचवते ते एक 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 पर्याय. तर मग सांगतोच मी उद्या तुले. हो सांगजो बा सांगजो. अहो कोल्ली कोल्ली सांगायला आली काय हो गीता? पेढे तर वाट नाही, काही तर साखर तर वाट, गोड तर तोंड कर बापा. एवढी मोठी खुशखबरी आहे ना, 85% 12वीत मिळवले त्या पोरीनं. आज जरासं गुई खोबरत वाट नाही काही तर. हो बाई गीता, वाट ना काही नाही तर 1-1 रुपयाचे चॉकलेटच वाट. मला समजलंच नाही गड्या, वाटा लागते काय? काय समजलंच नाही म्हणतो हो गीता, वाटा लागते ना. आता काहीतरी वाट, गुड घे खोबरं घे, वाट गुड खोबरं झालं. हो मग मी आणतो गुड खोबरं. गीता असं कर, नारळ घे, एक नारळ घे आणि गुळ घे. आणि नारळ कनी कोण्या तरी आपल्या देवावर, देवाच्या नावानं घरी पूजा गिजा करून फोड, आणि मग ते वाट. प्रसाद तर प्रसाद बी होईल, देव बी खुश, लोक बी खुश, माणसं बी खुश. असं कर बाई. हां हो गीता तसं कर. हां बरं ठीक आहे मग. चला बाई मी बी जातो, काय गोष्टीतच भिडली बापा. हो जाय तू. कमला, सरपंच भाऊले चांगले सजून धजून पाठव का, इन बाई खुश झाली पाहिजे तिकडे. काय व उठ बापा, निरचेंगळच करता जा. अहो मजाक करते व कमला, मजाक घेते तू. हो माहिती आहे मला बी. मग आता चला ना, भेटून येऊ शामराव भाऊले. कसं काय राहिले तर 2 दिवस राहिले वाटते जेलात, कसे राहिले, काय हालत आहे काय नाही, पाहून येऊ सुटले तर. नाही तर मुन्नी आहे ना बोलायला, आले नाही म्हणून बापा. हो चला इंदिरा, कसं चला हो काय गंगा म्हणते तसं. मुन्नीच्या घरी तिले शामराव भाऊले भेटून येऊ घरी असन तर. हा तर चाल ना बापा, भेटून येऊ. चला चला विमला ताई, पार्वती चल. हो चला चला भेटून येऊन जाऊ चला. आले वाटते शामराव भाऊ. नाही हो मुन्नी, झाली का जमानत? किती रुपये घेतले हो? काही जास्त नाही बा, 3000 रुपये मागले. पाय हाय का नाही बाई, कमालच पोलिसाची बी. तू एकटी गेली तेव्हा तुझे काय म्हणे 20,000 रुपये आणजा संग, आणि सरपंच भाऊले घेऊन दुसऱ्या दिवशी गेली तर 3,000च काम निपटवलं काय? हो ना, तसाच आहे जमानाच तसा आहे. काय करता हो, जमानाच तसा आहे. एकट्या बाईले पाहून तर बस असं खेळच समजते, काहीच नाही बाई जशी काहीच नाही असं वाटते त्याइले. आपण त्याइले काय माहीत, एकटी बाई ते 2-4 माणसावर कशी भारी पडते तर. भारी पडाले तर. आता ठीक आहे, आले ना आता शामराव भाऊ. आता तुझ्या पोराले जरासं सांभाळून ठेव मुन्नी. लय जरा टवाडक्या करते तुझे पोरग, लय उन्हाळक्या करते. जराशी घरात ठेवत जा, हिंडू नको देत जाऊ. सांभाळून ठेव पोराले, आता अजून काही ना काही आपत आणून ठेवन तुमच्यावर. तू तर चुपच राह व गंगा. तू आहे ना, तू पाय माहीत आहे कसं आहे तर. मला ज्ञान शिकून राहिली, त्या नातवाले तर तू सांभाळू शकत नाही. दोघी असून त्याची माय आहे त्याची आजी आहे, तरी तुम्ही सांभाळू शकत नाही. एकट्या त्या शेटाक भराली आहे, मला शिकून राहिली तर. बापा मी काय गलत बोलली का? एवढी रागानं मला बोलून राहिली तर. माना तू खेळते, आपता नाही ना तशा. आजवरी आपता नाही आणलं म्हणलं मनातवानं. त्या पोरग तर हॉस्टेलवर राहते, गावात ये नाही तर आपता आणते. हो तर त्याचे बी साथीदार राहते, एकटा नाही करत तो. त्या नातू साथी राहते त्याचा, कराले तर रावाले तर. हा कराले तर रावाले तर. दिवाळी मध्ये आला तेव्हा बी मार साऱ्या गावामध्ये फटाक्याने हे करून टाकलं, साऱ्या गावाले परेशान करून टाकलं तर फटाके फोडू. आता आला, आता हे लेकराले धावत होता मारते, काय भूत खेळत होतात. आणि आता हे चोरीचं. हा तर त्याच्यामध्ये मा पोरग एकटा नाही होता, त्या नातू बी होता गंगा. त्या नातू बी होता म्हणेच ना. ढोल्या ऐकलं असं शांताबाई इंदिरा, ऐकलं असं तुम्ही. ढोल्या म्हणे ना, बार म्हणेन तो. एक पोट्टा होता पयाला, हिचा नातू आहे तो. हिचा बी नातू सामील होता त्याच्यामध्ये. आपण हे पकडले, त्यानं पकडलं, हिचा नातू पयाला हुशारी केली, मा पोरगा राहिला, मा पोरगा फसला. हा तर त्या पोरात ना मा नातवात लय फरक आहे मुन्नी. मा नातू त्या पोराच्या मांग असं दादा करत, त्या पोरानं म्हणलं असं मा नातवाले, चल रे बाबू असं करू. मा नातू काय हो दादा तसं करू. काही समज आहे मा नातवाले, पण त्या पोराला समज पाहिजे ना. एवढा मोठा घोडमा झाला तरी किती फरक आहे मा नातवाच्या आणि त्या पोरामध्ये. वयाचा किती फरक आहे यायचा. तर मग माझ पोराले काऊन म्हणतो तू? काही बी झालं आमच्यावर तर बस जशा अशाच होता. मले बी मा पोराले आम्ही तर काय नाव बदत झालं आमचं जसं. तुम्ही तर जसं साजरंच आहे. तुमचं काहीच नाही, काहीच लपलं झाकलं काहीच नाही तुमचं. माया एकटीच आहे सारं. मुन्नी काय झगडं करून राहिली वर, राहू दे ना, चुप राह ना. हा तर मग बोलायच्या पहिले का नाही भान ठेवायचं का आपण काय बोलून राहिलो. त्या पोराले सांभाळ पहिले, आपले लेकरं आपले नातू सांभाळा, मग दुसऱ्याचं सांगा. आता नाही म्हणत बापा तुले त्या पोराले सांभाळ, काही करे तिकडे जाय, काही गरज नाही. चांगलं सांगायला जावं कोणाले, आपल्या उरावर येऊन पडते.
हो सांगूच नको, काही गरज नाही कोणाला चांगलं सांगायची. आपण तर हा कोळशाच्या घाणीत आणि दुसऱ्याला म्हणते हिऱ्यात जा काहीतरी जावाले येतो. पोराचा जेवढा गुन्हा होता का नाही तेवढा तुझ्या नातवाचा बी होता व गंगा. आणि फक्त सजा भेटली मा नवऱ्यालेच. तुझ्याही नवरा जायला पाहिजे होता जेलामध्ये. पण ते ढोल्यानं काय म्हणते, ढोल्यानं का नाही, ढोल्यानं नाही का बदला काढला. मी त्याची पर्स काय म्हणते आणि मग पाहायला आला होता तर मी बी मारून हाकलली ना. तो बदला काढला त्यानं ढोल्यानं महासंघ. म्हणून तर तुझ्या पोराचं चांगलं नाही त्यानं. पोराचं पहिले सांगलं त्यानं. नाही तर कुल्फीसाठी कोण पोलीस आले सांगते. ही गोष्ट बरोबर बोलली बा मुन्नी तू. कुल्फी चोरीसाठी कोण पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट लिहते वा? पण त्या ढोल्यानं बदला काढला बाई. तो या बदला काढला ढोल्यानं, बरोबर आहे. हा तर मग बदला काढायचा मोका बी दिला ना त्या पोरानं. मोका दिला त्या पोरानं तर काढला बदला. मला काही करत नाही, त्याचा संबंध नाही, ओळख नाही. मी तर त्याच्या संग बोलली नाही बापा. माना तो त्या दिवशी कुल्फी आणायला गेला होता 10 रुपये घेऊन. पाणी दे म्हणे, पाणी घेऊन गेला तर एक कुल्फी फुकट दिली. दुसऱ्या दिवशी माना तू 10 रुपये घेऊन गेला होता कुल्फी घेवाले. पण तुझ्या पोरानं म्हटलं असं ना, बे असं करू बे तसं करू बे. मग सगळं डोकं त्या पोराचं वय. मग मला म्हणून राहिली तर नवरा पोलीस स्टेशन मध्ये जेलात गेला पाहिजे. आमची अशी खानदान नाही जेलात जाणार आहे. तू खानदानच जेलात गेली आता समजा सगळे. तू गेली त्या नवराही गेला. लेकरं राहिले फक्त जेलात जावाचे. बारी तर आलीच होती पण तुम्ही हटवली लेकराची जेलात जावाची बारी. दोघंही नवरा बायको जेल भोगून आले. काय करू रे बा आता, कोणाचे तोंड झाकू, कोणाले काय म्हणावं. माय बायकोच बदमासाईची बहीण. तर आता आल्यात ह्या साजऱ्या विचारपूस करायला तर तिले काय गरज इले. तुझ्या पोरगं तू करायची. आपलं पोरगं पाहत नाही कसं आहे तर दुसऱ्या जनात भिंत. आता बाहेर जाऊशा नाही वाटत. काय बोलावं बायकाई समोर, काय बोला. म्हणलंच ना त्या बाईनं जेल भोगून आले. हो आले तर मग काय बोलू आता. जाऊ दे, हट माय भिंत. झोपतो. अंगावर घेऊन जाय तिकडे बोंबलत राहा. कोण नाही जेलात जात. मोठे नेता जेलात जाऊन आले म्हटलं. जेलात जाणं काही सोपं नाही. हो चांगले मोठे लोक जेलात जात असते. तुमच्यासारखे गरीब लोक नाही जेलात जात. हो आमच्यासारखे गरीब बी जेलात नाही जात ना, आमच्यासारखे शरीफ बी जेलात नाही जात. तुझ्यासारखेच जाते जेलामध्ये कुटणवानाची. जेलात जावाले तर काही मोठं काही हे नाही झालं. जेलात जाते तर हा तर आले सुटून आले बी. काही मर्डर नाही केलं, काही चोरी नाही केली त्यानं. हा तर आता बोलायला लावता मला तर. जाऊ दे का गंगा, काय लाव तू. चला घरी बापा चला. आता आले शामराव भाऊ, राहू दे सीध्यानं दिले. चला घरी चला बरं. हो जा, काही गरज नाही तुमच्या सांत्वनाची मले. हाव मी समर्थ हाव मी. मुन्ने आम्ही विचारपूस करायला आलो. आता तू काय नाही बोलतो, राहू दे ना. आता नाही तिच्या पोराले म्हणतो हट माय. नाही तिच्या नातवाले नेलं, जाऊ दे काय बोलतो. नाही बिमला ताई मी बोलत नाही, पण बोलतेत कसे. मलेच पोरगं सांभाळणं साऱ्याचे लेकरं तसेच आहे. माया पोरगं जरासं जास्त आहे. हो बाई ते तर आहेच म्हणा. लेकरं म्हणा ना चुपचाप राहा. लेकराची जातच तशी राहते बाई. चला शामराव भाऊ आहे ना बरोबर, ठीक आहे ना. हो ठीक आहे ते.